नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र किशोर पुणे. आज शेतात आपण परमनंट बेड पाळत आहे. तर बेड पाळायच्या आधी याला काय केलं होतं आपण, की मागच्या वर्षी ते गहू घेतलेलं होतं आपण आणि गव्हाच्या फणाचे ताचं तसे ठेवलं होतं. इतका बायोमास आपण जमिनीत गाडून म्हणजे इथे जिरवला समजायचा. तर कारण की आपलं कसं होतं, की सेंद्रिय शेतीत आपल्याला बायोमास जरुरी राहते समजायचं. म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपण ह्या गोष्टी केलेल्या होत्या. तर आता काय केलं होतं, आपण जमीन नांगरून घेतली आणि काय केलं आता, की म्हणजे जवळपास हे 3 फुटाचा बेड पडतो असं. असा जवळपास 3 फुटाचा बेड पडतो. तर आपण काय करणार आहे इथे, की सोयाबीनच्या आपल्या 3 लाईनी बसते इथे. सोयाबीनच्या 3 लाईनी बसते आपल्याला होऊन जाते, बरोबर होऊन जाते. आणि काय होतं, की दरवर्षी आता आपल्याकडे पाऊस तर अति पडतोच. तर दरवर्षी काय डागडुजी करावं लागते याला. तर अजून मेकओव्हर करावं लागते. तर यावर्षी आपण असंच ठेवणार आहे 3 फुटाचं अंतर आणि याच्यावर 3 तास आपण सोयाबीनचे घेणार आहे. तर याच्यात काय करणार आहे आपण, की की आपल्याकडे जसं की जे काही राहतं मटेरियल आपल्या ज्या आपण निविदा बनवलेलं आहे, जीवामृत म्हणा, बायोरिच म्हणा, गोकृपामृत म्हणा, ते आपण इथे सोडणार आहे. आणि याच्यासाठी काय करणार आहे, की STP पंप घेतला आपण आणि एकाच वेळी काय करणार आहे, की एकाच वेळी असं पूर्ण स्प्रे करत नेणार आहे. पहिला पाऊस पडला, जमीन थोडीशी ओली झाली, की मायक्रो ऑर्गॅनिझम वाढवण्यासाठी किंवा जैवविविधता आपली ही टिकून राहण्यासाठी ज्या काही आपण प्रॅक्टिसेस करतो. तर आता इथे आपण बायोरिचचा एक पाऊस पडल्यावर पूर्ण ड्राय याच्यावर पूर्ण पीक लावायचा पहिले स्प्रे करणार आहे. तर त्यांनी काय होईल, की आपली जैवविविधता वाढणार आहे आणि बायोडायव्हर्सिटी मेंटेन होणार आहे त्या यानी. तर हळूहळू ज्या काही प्रॅक्टिसेस होईल तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सेंद्रिय शेतीची जी वाटचाल चालू केलेली आहे, तर याचे हळूहळू तुम्हाला याचे व्हिडिओ जे काही होईल ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. तर तुम्ही पण मित्रांनो हळूहळू का होईना सेंद्रिय शेतीची कास धरा आणि स्वयंपूर्तीकडे वाटचाल करा. धन्यवाद मित्रांनो.